मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. तर ती आनंदाची बातमी काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याआधी या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स करिता आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनपेक्षितपणे वितरित करण्यात आलेला होता. एकीकडे लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की बऱ्याच दिवसापासून हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते एकत्रितपणे मिळतील. परंतु मिळाला केवळ नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता. त्यातही बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यात आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचा योग आलेला आहे. तो म्हणजे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्रितपणे देणार आहे. या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट घेतलेले होते. वित्त विभागाने निधी सुद्धा मंजूर केलेला आहे. आता यावर शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलेला आहे. सत्ताधारी पक्षातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी या संदर्भात अपडेट दिलेले आहे. महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची विशेष भेट म्हणून डिसेंबर व जानेवारीचे एकत्रितपणे 3000 रुपये 14 जानेवारीपूर्वी जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. याच सोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुद्धा यास दुजोरा दिलेला आहे. संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यास दुजोरा दिलेला आहे. सोबतच इतर जे काही लोकप्रतिनिधी आहे सत्ताधारी पक्षातील त्यांनी यास दुजोरा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर महानगरपालिका निवडणुकीतील जे सत्ताधारी पक्षातील जे काही उमेदवार असतील त्यांनी सुद्धा याचा आपल्या प्रचारात समावेश करत अधिकृत शिक्कामोर्तब केलेले आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांतीची विशेष भेट म्हणून डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्रितपणे जमा होणार आहेत. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, अशा प्रकारे राज्यभरातील जे सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी असतील किंवा मग महानगरपालिका निवडणुकीतील जे उमेदवार असतील त्यांच्याकडून या संदर्भात दुजोरा देण्यात येत आहे. परंतु महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकर यांच्याकडून अजूनपर्यंत तरी कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. तसे काही अपडेट आल्यास त्याची सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला आत्ताच फॉलो करून घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तर पुढील काही अपडेट आल्यास त्याची माहिती पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेऊ. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.